नमस्कार, मी संदीप देसाई. 36 जिल्हे 50 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात वेगवान घडामोडी. पुण्याच्या खेड तालुक्यातील चलहोरीमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. विजेत्या बैलगाडा मालकांना महिंद्रा थारसह 2 ट्रॅक्टर आणि 25 दुचाकी गाड्यांचं बक्षीस. सांगलीवाडी लक्ष्मी फाटा इथल्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत कोल्हापूरचा हरण्या ठरला विजेता. संदीप पाटलांच्या हरण्यानं जिंकला प्रथम क्रमांक. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामध्ये भव्य शंकरपटाचं आयोजन. यात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागातील बैलजोडीनं लावली हजेरी. 3 दिवस चालणाऱ्या शंकरपटाला पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी. सांगलीच्या भाळवणीमध्ये 9 एप्रिलला बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार. विजेत्याला 19 लाखांची नवी कोरी महिंद्रा थार गाडी देण्यात येणार, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर आणि इतर विजेत्यांना दुचाकी गाड्या देणार. पालघरमधल्या मिठाईच्या दुकानाला व्हिडिओ व्हायरल. उंदीर फिरत असलेली मिठाई ग्राहकांना विकली जात असल्यानं खळबळ. बोईसरमधील बेटे गावातील द्वारका दुकानावर कारवाई करण्याची मागणी. सोलापुरात शाळकरी विद्यार्थ्यांचा मैदर्गी नगर परिषदेच्या सीईओ कार्यालयाबाहेर ठिय्या. नगर परिषदेनं कर न भरल्यानं 3 शाळांना कुलूप. नगर परिषदेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचं धरणं आंदोलन. कोल्हापुरात केएमटी बस कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. 7व्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका. संपामुळे सकाळपासूनच केएमटी सेवेवर परिणाम. कोल्हापूरमधील पाणी कपातीवरून ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमक. दोन्ही पक्षाच्या वतीनं महापालिकेवर घागर मोर्चा. रिकामी घागर दाखवत प्रशासनाचा निषेध. नाशिक पुणे राज्य मार्गावर भाजपचा रास्ता रोको. नांदूर शिंगोटे ते वावी रस्त्याची दुरवस्था झाल्यानं भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध. ठाण्याच्या शहापुरात वनविभाग कार्यालयावर विविध मागण्यांसाठी सर्व पक्षांचा जनआक्रोश मोर्चा. मोर्चामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील ओहर गावातील 2 गटांमध्ये राडा. अज्ञातांकडून दगडफेक. राड्यानंतर सीआरपीएफ जवान आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेला 15 अटी शर्थींसह पोलिसांची परवानगी. संभाजीनगरमधील राड्याच्या पार्श्वभूमीवर कडक अटी शर्ती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणार महाविकास आघाडीची सभा. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. पावसामुळे गहू, हरभरा, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान. पालघरच्या पश्चिम परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. डहाणू, तलासरी, आच्छाड, कासा भागामध्ये पावसाची संततधार सुरू. बागायतदार शेतकरी पुन्हा संकटात. अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरामध्ये तालुक्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. शेती पिकांची नासाडी तर शेकडो झाडांची पडझड. जालन्यातील परतूर तालुक्यामध्ये फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांना 5 रुपये इतका कमी भाव. संतप्त शेतकऱ्याने फुलं रस्त्यावर फेकली. जळगावमधील भुसावळमध्ये बाजारपेठेत धान्याची आवक वाढली. अवकाळी पावसानंतर हरभरा, मक्याचं शेतकऱ्यांना तारलं. भावात तेजी कायम असल्यानं शेतकरी सुखावल्याचं चित्र. नांदेडमधील किनवट तालुक्यातील एका उच्च शिक्षित तरुणानं फुलवली बारमाही उत्पादन देणाऱ्या थाई जातीच्या लिंबाची बाग. अवघ्या 2 एकर क्षेत्रातील लिंबाच्या या बागेतून 2.5 लाखांचं उत्पादन. नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये पसरलेल्या वनक्षेत्रात सध्या मोहफूल वेचणीची लगबग सुरू. या मोहफुलांच्या वेचणीतून अनेक कुटुंबियांना मिळतो रोजगार. सरकारनं अनुदान जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली. धुळ्यासह इतर तालुक्यातही कांदा विक्रीसाठी दाखल. गोंदिया जिल्ह्यात तब्बल 9,900 शेतकऱ्यांचं धानाचे चुकारे थकले. शेतकऱ्यांना पडली कर्ज परतफेडीची चिंता. 56 कोटी 37 लाख रुपयांचे चुकारे थकले. धुळ्याच्या कापडणी येथे शंकरमाळी शेतकऱ्याच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीमध्ये मका जळून खाक. शिर्डीतील 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडली. लाखो भाविकांनी घेतलं साईंचं दर्शन. वाशिम जिल्ह्यातील पिंपळखुटा संगम इथं श्रीराम जन्मोत्सवाची सांगता. 1.5 लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवी यात्रा आणि रामनवमी निमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन। विविध भागातून आलेल्या 260 पैलवानांचा सहभाग। कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची गर्दी। बदलापूर शहरातून गणपती मूर्ती कॅनडाला रवाना। परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती रवाना। सिंधुदुर्गात कणकवलीतील नरडवे धरणाचं काम पोलीस बंदोबस्तात। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यानं आक्रमक जेल भरो आंदोलनाचा दिला इशारा। चालू आर्थिक वर्षामध्ये घर खरेदी करणाऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा। 2022-23 मधील रेडी रेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय। जुन्या रेडी रेकनर दराप्रमाणेच भरावे लागणार पैसे। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती। 45 दिवसांमध्ये 50,000 प्रवाशांनी केला प्रवास। वंदे भारत एक्सप्रेसची 4 कोटींपेक्षा अधिकच्या उत्पन्नाची कमाई। पुणे जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची माहिती आधार कार्डशी न जुळणारी। आधार कार्डमधील चुका आणि पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली। कल्याणमध्ये तृतीयपंथीयांसाठी पहिलं अद्ययावत सलून। US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट संस्थेकडून आर्थिक मदत। सलून उद्घाटनासाठी अमेरिकेचे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती। ठाणे जिल्ह्यामध्ये 18 बालविवाह रोखण्यात यश। सरकारी यंत्रणांची 36 महिन्यातील कामगिरी। नवी मुंबई महापालिकेची 2 धूळ नियंत्रण वाहनांची खरेदी। शहरामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून खरेदी। बँकेत गेलेल्या महिलेजवळ 1 लाख रुपयांची चोरी। पैसे भरण्याच्या रांगेत उभ्या असताना चोरी। नाशिकच्या द्वारका परिसरातली घटना सीसीटीव्हीत कैद। करमाळा तालुक्यातल्या भाळवणी गावच्या हद्दीमध्ये बियर शॉपीमध्ये चोरी। मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चोरीमध्ये 10,000चा मुद्देमालाची चोरी। अद्यापर्यंत गुन्हा नोंदच नाही, दुकान मालकाची माहिती। शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस इथं कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। ब्रेक फेल झाल्यानं ट्रॅक्टर खड्ड्यात पडून अपघात।